नमस्कार मित्रांनो, नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर, संसदेत घुसून राडा, 9 जणांचा मृत्यू, 170हून अधिक जखमी, सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचारावरून झेडचे बंड. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान के. शर्मा ओली यांच्या सरकारने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे देशभर तीव्र रोष व्यक्त होत असून राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शन सुरू झाले आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि युट्यूब सारख्या तब्बल 26 सोशल मीडिया अकाउंटवरती सरकारने बंदी घातल्यामुळे तरुणाई संतप्त झाली आहेत. या बंदी विरोधात रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9 जणांचा मृत्यू तर 170हून अधिक जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर सध्या अभूतपूर्व निदर्शन सुरू आहेत. या आंदोलनामध्ये जनरेशन झेड म्हणून ओळखले जाणारे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हे तरुण आणि तरुणी सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले आहेत. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागलं, जेव्हा आंदोलकांनी ब्रॅकेट तोडून थेट संसद भवन परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा आणि अश्रुधुराच्या नरकांड्या वापर केला, पण आंदोलकांचा रोष शांत झाला नाही. या घटनेमुळे नेपाळमधील राजकीय अस्थिरता अधिकच वाढली आहे. सोशल मीडिया बंदी हे आंदोलकांचे प्रमुख कारण. याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हे या आंदोलकांचे प्रमुख कारण आहेत. सरकारने हा निर्णय देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजकंटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतल्याचं म्हटलं जात असलं तरी जनतेचा असा विश्वास आहे की हा निर्णय त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तरुणांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून माहितीचं देवाणघेवाण, विचार व्यक्त करणे आणि संघटित होण्याचे एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं आहे. सरकारच्या या निर्णयाने हे व्यासपीठ हिरावून घेतल्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये खराब हवामान ठरते का? वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 28 जणांचा मृत्यू. दरम्यान या बंदीमुळे नेपाळच्या इंटरनेट युजरचा मोठा वर्ग सरकारच्या विरोधात उभा राहिला आहे. त्यांना असे वाटते की सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे नेपाळमधील इंटरनेट असोसिएशन, सेन्सरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे, ज्याचा थेट परिणाम आता रस्त्यावरच्या आंदोलकांमध्ये दिसत आहे. मग भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे असंतोष, याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सोशल मीडिया बंदी हे जरी या आंदोलनाचे तात्कालिक कारण असले तरी नेपाळमध्ये आधीच अनेक वर्षापासून सरकारच्या धोरणाविरोधात असंतोष खतखत होत आहेत. पंतप्रधान ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. देशातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात परदेशी स्थलांतर होत आहेत. शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्येही अनेक त्रुटी आहेत. या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये आधीच सरकारविरोधात भावना निर्माण झाल्या होत्या. सोशल मीडिया बंदीच्या निर्णयाने या असंतोषाला एक निर्णायक ठिणगी दिली आणि त्यामुळे हे जन चळवळ सुरू झाली आहे. सध्या नेपाळमध्ये जनरेशन झेड व्हॅल्युशन सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या प्रकारे तरुण रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत, हे पाहता ही केवळ सोशल मीडिया बंदीची लढाई नसून भ्रष्टाचाराची आणि अकार्यक्षम सरकारविरोधाचे एक मोठे बंड असल्याचं दिसून येत आहे. आंदोलकांचे मुख्य उद्दिष्ट सोशल मीडियावरील बंदी उठवणे असले तरी आता त्याची मागणी सरकारला सत्तेवरून हटवण्यापर्यंत पोहोचली आहे. हिंसक निदर्शनादरम्यान आंदोलक थेट संसद भवन परिसरात घुसले. ही घटना नेपाळच्या इतिहासात एक दुर्मिळ आणि गंभीर घटना आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवारणीनंतर आंदोलक थांबले नाहीत. त्यांनी ब्रॅकेट तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत 6 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर आंदोलक अधिक तीव्र होण्याची शक्यता असून अनेक राजकीय विश्लेषकांनी देशात अराजकदृष्ट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारने मात्र आपल्या भूमिकेचा बचाव केला आहे. त्यांनी या आंदोलकांना हिंसक आणि
विध्वस्त ठरवला आहे. पंतप्रधानांनी जनतेला शांत राहण्याचे आश्वासन केले आहे, तरी सोशल मीडियावरील बंदी उठवण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. याचा अर्थ सरकार आपल्या निर्णयावर ठाम दिसल्याचं असतं. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायानेही नेपाळमधील घडामोडींवर लक्ष ठेवलं आहे. अनेक मानवाधिकारी संघटनांनी नेपाळ सरकारवर टीका केली असून लोकांना शांततेत आंदोलन करू देण्याचे आवाहन केले आहे. पण सध्या तरी नेपाळमधील परिस्थिती तणावपूर्ण असून सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाची बंदी या एका कारणामुळे नेपाळचं राजकारण एक नवीन आणि अनिश्चित वळण घेत आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.